संपूर्ण शाळा टाळ्या वाजवत होती. ओंकार पाटील स्टेजवर उभा होता, हातात ट्रॉफी, डोळ्यात अभिमान. पण त्याची नजर ट्रॉफीवर नव्हती, ती शोधत होती एका चेहऱ्याला. प्रेक्षकात बसलेल्या मीराताईंना पाहताच त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिथून सुरू झाला एक फ्लॅशबॅक. कधी काळी हा तोच ओंकार होता जो वर्गाच्या शेवटच्या बाकावर बसायचा. गणितात कमी मार्क्स, मित्रांची चिडवाचिडवी, घरी एकच वाक्य, तुझ्याकडून काही होणार नाही. त्या दिवशी तो उत्तर देताना अडखळला. सगळा वर्ग हसला. त्याने डोकं खाली केलं. त्याला वाटलं मी खरंच काहीच नाही. पण त्या क्षणी मीराताईंनी त्याला थांबवलं. त्याच्या पाठीवर हात ठेवून त्या म्हणाल्या, ओंकार, तू कमी नाहीस, तुझी गती वेगळी आहे, बस. आणि लक्षात ठेव, एक दिवस हेच लोक तुझ्यासाठी टाळ्या वाजवतील. फक्त एक वाक्य, पण त्या दिवशी पहिल्यांदा कुणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवला. ओंकार त्यानंतर रात्री उशिरापर्यंत अभ्यास करू लागला. चुका होत होत्या, अपयश येत होतं, पण पुन्हा प्रयत्न. हळूहळू तो बदलत गेला, कारण त्याला स्वतःवर विश्वास नव्हता, पण त्याला माहित होतं की मीराताईंना माझ्यावर विश्वास आहे आणि त्याला मी कधीच तडा जाऊन देणार नाही. आणि आज संपूर्ण शाळा टाळ्या वाजवत होती. ओंकार स्टेजवर उभा होता. त्याने ट्रॉफी उचलली आणि खाली बसलेल्या मीराताईंना पाहून हळूच मान झुकवली. आज तो जिंकला होता, पण खरं तर एका शिक्षिकेच्या एका वाक्यानं त्याला जिंकवलं होतं. लॉ ऑफ सिग्निफिकन्स हेच सांगतो, लहान कर्मही मोठा वारसा निर्माण करतं. कर्माची किंमत त्याच्या आकारावर नाही तर त्याच्या हेतूवर ठरते. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमच्या आयुष्यात बदल घडवणाऱ्या शिक्षकांना टॅग करा. कदाचित त्यांना अजूनही माहित नसेल की त्यांनी कोणाचं उज्ज्वल भविष्य घडवलं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आत्ताच लाईक, शेअर आणि सेव्ह करा. आणि अशाच व्हिडिओसाठी आणि कर्माच्या सिद्धांतांसाठी या इन्स्टा अकाउंटला लगेच फॉलो करा आणि सेम ग्रो विथ आरती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.